साधारण उपनिषदांच्या वर्गांना विचारात घेत असलेले मंत्र पहिल्यांदा मंत्र उच्चारण करताना त्या मंत्रांच्या शब्दांचा सावकाशीने मनाच्या किंवा अंतःकरणाच्या पटलावर त्यातल्या शब्दांचा शब्दार्थ आणि लक्षणार्थ समोर ठेवत मंत्रांचा पहिल्यांदा उच्चार करून मग जो मंत्र चर्चेला किंवा जो मंत्र प्रवचनासाठी घेतला त्या मंत्राचा उपोद्घात करावा असा संकेत आहे. तो आपण आजपासून मग आपण पाळूया. साधारण सांप्रदायिक पद्धतीने जो उपनिषदांचा अभ्यास होतो तिथं ज्या पद्धतीने मंत्र म्हटले जातात ती मंत्र म्हणण्याची पद्धत जशी आहे तशी थोडीशी मी चौकशी करून शिकून घेतली आणि त्या पद्धतीने आपण आज पाहूया. आपण आता साधारण मला वाटतं आपला श्लोक जो आहे तो 8व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहे. पहिले 7 श्लोक सुबोधानंद स्वामींनी ज्या पद्धतीने श्लोक किंवा मंत्र म्हणावे असं सांगितलं ते त्यांच्या ब्रह्मचार्यांना शिकवत होते आणि ते बरंचसं संयुक्तिक वाटलं. मी मंत्र म्हणतो मग आपण रिपीट करू. ओम ईशावास्यम इदं सर्वं. ओम ईशावास्यम इदं सर्वं. यत्किंच जगत्यां जगत्. यत्किंच जगत्यां जगत्. तेन त्यक्तेन भुञ्जिता. तेन त्यक्तेन भुञ्जिता. मा गृधः कस्यस्वित् धनम्. मा गृधः कस्यस्वित् धनम्. कुर्वन्नेवेह कर्माणि. कुर्वन्नेवेह कर्माणि. जिजीविषेत् शतगं समाः. जिजीविषेत् शतगं समाः. एवं त्वयि नान्यतो तेस्ति. एवं त्वयि नान्यतो तेस्ति. न कर्मं लिप्यते नरे. न कर्मं लिप्यते नरे. असूर्यान्नाम ते लोकाः. असूर्यान्नाम ते लोकाः. अन्धेन तमसावृता. अन्धेन तमसावृता. तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति. तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति. ये केच आत्महनो जनः. ये केच आत्महनो जनः. अनेजदम् एकम्. अनेजदम् एकम्. मनसो जवीयो. मनसो जवीयो. नैनं देवान् आप्नुवन्. नैनं देवान् आप्नुवन्. पूर्वम् अर्षत. पूर्वम् अर्षत. तद्धावतो अन्यान् अत्येत. तद्धावतो अन्यान् अत्येत. तिष्ठत. तिष्ठत. तस्मिन् अपो मातरिश्वान् दधाति. तस्मिन् अपो मातरिश्वान् दधाति. तद् एजति
तत्तेजति तन्नेजति तन्नेजति तद्दूरे तद्दूरे तद्वन्तिके तद्वन्तिके तदन्तरस्य सर्वस्य तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्य अस्य तदु सर्वस्य अस्य बाह्यतः बाह्यतः यस्तु सर्वाणि भूतानि यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येव अनुपश्यति आत्मन्येव अनुपश्यति सर्वभूतेषु च सर्वभूतेषु च आत्मानम् आत्मानं ततो न विजिगुप्सते ततो न विजिगुप्सते यस्मिन् सर्वाणि भूतानि यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मेव अभूद्विज्जानतः आत्मेव बुद्धिजानतः आत्मेव आभूद्विजानतः आत्मेव बुद्धिजानतः आत्मेव आभूद्विजानतः आत्मेव बुद्धिजानतः तत्र को मोहः तत्र को मोहः कः शोकः कः शोकः एकत्वम् अनुपश्यतः एकत्वम् अनुपश्यतः सर्वपर्यगात् सर्वपर्यगात् शुक्रम् शुक्रम् सर्वपर्यगात् शुक्रम् सर्वपर्यगात् शुक्रम् अकायम् अव्रणम् अकायम् अव्रणम् अस्नावीरं शुद्धम् अस्नावीरं शुद्धम् पापविद्धं पापविद्धं कविर्मनीषी कविर्मनीषी परिभूः परिभूः स्वयंभूः स्वयंभूः याथा तथ्यतो याथा तथ्यतो अर्थान् व्यदधात् व्यदधात् अश्वत्थिभ अश्वत्थिभ्यः समाभ्यः समाभ्यः अन्धं तमः अन्धं तमः प्रविशन्ति प्रविशन्ति ये अविद्याम् उपासते ये अविद्याम् उपासते ततो भूयम् इव ततो भूयम् इव ते तमोय ते तमोय उ विद्यायां रतः उ विद्यायां रतः हरि ओम. हरि ओम. 7 श्लोक आत्तापर्यंत पूर्ण झाले. 7 मंत्रांपैकी पहिले 2 बीजमंत्र होते. पहिला मंत्र ज्ञानपर होता, दुसरा मंत्र कर्मनिष्ठापर होता. पहिल्या बीजमंत्राच्या विस्तृत विवरणासाठी तिसऱ्या मंत्रापासून 10व्या मंत्रापर्यंत म्हणजेच ज्ञानमार्गाच्या विवरणासाठी वृत्तीमंत्र म्हणून पुढचे मंत्र आले. या मंत्रांमध्ये ज्ञानी पुरुषाचं लक्षण, त्या ज्ञानी पुरुषाला झालेल्या आत्मदर्शनाच्या वेळी त्याला आलेल्या आत्म्याच्या गुणांचा अनुभव समजण्याच्या दृष्टीने मंत्रांनी सांगितला. द्रष्टे जे होते त्यांनी सांगितलं, आचार्यांनी त्याच्यावरचं भाष्य केलं. त्याच मंत्रांमध्ये स्वेन रूपेण किम लक्षणम, स्वस्वरूपाने आत्म्याचं नेमकं लक्षण कोणतं. ज्ञानमार्गामध्ये म्हणजे ज्यांनी आपल्या 3 आश्रमांचा त्याग केलेला आहे किंवा 3 आश्रमांना अतिथ्य झालेलं आहे, जे आश्रमातीत झालेले आहेत, ज्यांनी 4 वर्णांना मागं टाकलेलं आहे, ज्यांनी 3 आश्रमांना मागं टाकलेलं आहे,
चौथा आश्रम मागं न टाकण्याचं कारण म्हणजे जेव्हा सगळं काही टाकलेलं असतं तेव्हाच चौथा आश्रम येतो. म्हणून असा तो ज्ञानी जो समाजाच्या दृष्टीने संन्यासी, ज्याने सम नि अस या न्यायाने त्याच्याशी या जगताशी असणारे सर्व संबंध शारीरिक आणि मानसिक, अंतःकरण आणि स्थूल शरीर या दोन्ही पातळ्यांवर पूर्णपणे ज्याने संपवून टाकलेले आहेत, अशा ज्ञानी पुरुषाला ज्या आत्म्याचं दर्शन होऊ शकतं किंवा ज्या आत्म्याचं दर्शन झालं त्या आत्म्याचं नेमकं स्वरूप कसं आहे, हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी इति आहायम मंत्र हा म्हणून हा मंत्र सुरू होतो. सपर्यगात. सपर्यगात. पर्यग परिआगात. पर्यगात या शब्दाचं विश्लेषण परिआगात असं आहे. परी म्हणजे सर्वत्र, परिचारिका, परिवेश, परिनिवेश, सर्व बाजूनी किंवा सांगोपांग ज्याला मराठीमध्ये म्हणतो असा विचार म्हणजे परी. म्हणजे अशी कोणतीही दिशा न सोडता आगात म्हणजे सगळीकडे जो जातो. आता परी आगात इथं अगच्छत असा शब्द वापरलेला नाही आहे. भूतकाळासाठी लंग आणि लुंग अशा दोन आपण प्रत्यय वापरतो. पैकी लंग जो आहे तो सिम्पल पास्ट आहे, म्हणजे साधा भूतकाळ ज्याला म्हणतो तो. त्याच्यामध्ये अगच्छत, त्यामुळे हा शब्द परी अगच्छत असा होऊ शकला असता. पण परी आगात असं करण्याचं कारण असं आहे की फार कमी वापरला जाणारा पण भूतकाळातला एक अनिर्दिष्ट भूतकाळ ज्याला ॲव्हरिस्ट पास्ट म्हणतात किंवा ज्याला लुंग प्रत्यय म्हणतात, तो प्रत्यय इथं वापरलेला आहे. परी आगात. फरक इतकाच आहे, तो गेला आणि तो जातो या दोन शब्दातला जो फरक आहे, ही वेंट आणि ही गोज, यापैकी गोज हा शब्द इथं वापरलेला आहे. तो जातो, परी आगात. आणि तो जातो याचा अर्थ असा की तो तिथे अस्तित्वामध्ये असतोच. आणि म्हणून मागच्या मंत्रांमध्ये आपण पाहिलं की तद्धावतो अन्यान अतिथ्य, तो सगळ्यांच्या पुढे धावतो आणि तत्तिष्ठती, तो तिथंच असतो. याचा अर्थ तो त्याच्या व्यापकत्वाने त्याचं असणारं जे स्वरूप आहे तर सर्वांना वेष्टित करणारा असल्यामुळे, अहम विभुर्व्याप्य असा तो असल्यामुळे कोणतीही गोष्ट त्याला मागं टाकण्यासाठी जेव्हा पुढं जाईल तेव्हा ती जिथे पोचेल तिथे तो असेलच. एखाद्या ठिकाणाहून निघालेला, प्रवासाला निघालेली व्यक्ती त्याच्या गंतव्यस्थानापर्यंत पोचायच्या अगोदरच सूर्यप्रकाश तिथे पोचलेला असेल, जो त्यांनी त्याच्या सुरुवातीला पाहिला असेल. अशा तुलनेतून जर पाहायला गेलं तर आत्म्याचं अस्तित्व हे सर्व ठिकाणी असल्यामुळे, तो पर्यगात असल्यामुळे तो सर्व ठिकाणी नेहमीच गेलेला असेल. म्हणजे त्याचं अस्तित्व हे सर्व ठिकाणी निश्चितच असेल. असं म्हणण्याचं कारण असं की दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक, जळी स्थळी काष्ठी पाशाने ब्रह्मादिस्तंभ पर्यंतम, म्हणजे गवताच्या काडीपर्यंत ब्रह्मदेवापासून जितकं जितकं जे जे दिसतंय तितकं आत्म्यानी वेष्टित आहे. एक असा अविष्ट न करणारा जो आत्मा आहे तो एक आहे, हे दुसरं सत्य. आणि तो जर एकच असेल, सर्वांना अविष्ट करणारा असेल, सर्वांना आवृत्त करणारा असेल, सर्वांच्या हृदयी असेल, सर्वांच्या बरोबर असेल, तर ते स्वरूप माझं असणं हे संयुक्तिक आहे. कारण मी त्या जगताचा एक भाग असल्यामुळे, मी जीव किंवा जंतू जन्माला आलेला असल्यामुळे किंवा भवती या संदर्भामध्ये मी असल्यामुळे, माझ्या या पंचमहाभूत संघातामध्ये म्हणजे माझ्या देहामध्ये सुद्धा तोच आत्मा प्रविष्ट आहे. माझ्यामध्ये असणाऱ्या आत्म्याचं दर्शन सम्यक रूपाने जेव्हा मला होईल तेव्हा पहिल्यांदा मला माझ्या अस्तित्वाची खात्री पटेल, माझ्या खऱ्या अस्तित्वाची. चेतनारूपी माझ्यामध्ये असणारा तो जेव्हा मी अपरोक्ष रूपाने स्वतःला पाहीन तेव्हा मला माझ्यामध्ये आत्म्याचं दर्शन होईल.
हा एक भाग झाल्यानंतर ज्या आत्म्याचं दर्शन मला अयम आत्मा ब्रह्म हे महावाक्य मला अपरोक्ष अनुभूतीने पटेल, म्हणजे इथे ज्ञान नसून ते विज्ञानात त्याचं रूपांतर झालेलं असेल. अनुभवाच्या पातळीवर मी असा आहे याची माझी खात्री झालेली असेल. अशी खात्री झाल्यानंतर जेव्हा अशा या ज्ञानी व्यक्तीची दृष्टी बाकी सर्व वस्तूंवर पडते, तेव्हा स्वतःच झालेल्या आत्म्याच्या दर्शनामुळे प्रत्येक वस्तूमध्ये केवळ माझ्यामध्ये असणाऱ्या आत्म्याचाच विलास हा बाहेर सर्वत्र आहे याची अत्यंत खात्री पडते. आणि यालाच चिद विलासवाद असं म्हणतात. स्वतःच्या चित्तामध्ये विलसित असणाऱ्या त्या चेतनारूपी प्रकाशाचा तोच प्रकाश रूपाने अवगत सर्व जगतांमध्ये सर्व जंतूंमध्ये होणे, या दोन्ही गोष्टी साधारण एक समयावच्छेदे होतात, म्हणजे एकाच वेळेला होतात. आत्मदर्शन होणे, आत्मा सर्वत्र दिसणे आणि तो आत्मा आणि हा आत्मा एकच आहे असं समजणे, म्हणजे एका पाठोपाठ महावाक्यांची लढ लागते. अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, तत्त्वमसी हे एका पाठोपाठ एक उलगडत जातात. म्हणजे जिथे ज्ञान आहे, उद्घोष आहे, अनुभव आहे आणि हे सगळं एकाच वेळेला घडतं. आणि हे सगळं एकत्र एकाच वेळी घडण्यासाठी लागणारी मनाची किंवा अंतःकरणाची पात्रता साधन चतुष्टयानं पूर्ण झाल्यानंतर श्रीगुरूंचा वरदहस्त होताच या सगळ्या गोष्टी एकाच वेळी घडतात. आणि म्हणून या गोष्टी ज्या बुद्धीला अतीत आहेत, ज्याचा बुद्धीनी केवळ गवसणी घालण्यासाठी प्रयत्न करता येतो, आणि म्हणून ज्ञानदेवाने त्याला झोंबू पाहणे असं म्हटलेलं आहे, की या ज्ञानाने तू केवळ त्या तत्वाचे अंदाज करू शकतोस, पण त्या तत्वाचा स्वानुभव देण्याची एकमेव पात्रता असणारे सद्गुरू आहेत. असा हा पर्यगात असणारा आत्मा सर्वगत आहे. पण आचार्य इथं असं म्हणतात की सर्वगत दोन प्रकारच्या गोष्टी असतात. एक धूम किंवा धूर जो आहे, तो धूमसुद्धा सर्वगत होतो, पण तो कसा सर्वगत होतो, तो एका ठिकाणाहून सुरू होतो आणि मग हळूहळू हळूहळू सर्वत्र व्यापून तो सर्वगत होतो. तसा आत्मा सर्वगत नाही. तो कुठून सुरू होत नाही, तो कुठून संपत नाही. न आदो न अंत्य न च संप्रतिष्ठा, त्याला प्रतिष्ठाच नाही आहे. कारण आदी आणि अंत अशा प्रकाराने त्याची प्रतिष्ठा करता येत नाही, कारण त्याचं असणं हेच त्याचं अस्तित्व आहे. आणि म्हणून धूम हा व्यापते शनय शने, हळूहळू, तसं आत्म्याचं व्यापणं नाही आहे. आणि म्हणून तो सर्वत्र पूर्वम अर्षत तद एजती, मग तो सगळीकडेच व्यापून राहिला आहे. मग तद एजती कसा, तो हलतो कसा? तद एजती, तो हलतो. तन्नेजती तद न एजती, हे दोन्ही कसं शक्य आहे? तद दूरे तद अंतिके, हे असं सगळं असण्याचं कारण पूर्वम अर्षत, तो तिथेच पहिल्यापासून आहे. या एकाच कारणामुळे त्याचं तिथं असणं जे आहे ते हालचालीला कोणत्याही प्रकारचा वावच देत नाही. मग हालचाल कोणाची होते? जर हालचाल होते किंवा होते असं जाणवत असेल तर तोच पर्यगात आत्मा काही विशिष्ट जीवासाठी त्याच्या अंतःकरणामध्ये अंतःकरण विच्छिन्न होऊन सोपाधिक रूपाने जेव्हा स्थित होतो तेव्हा तो हलल्यासारखा वाटतो. जेव्हा त्याला कोणत्याही प्रकारची उपाधी उपलब्ध नाही तेव्हा तो अत्यंत निष्क्रिय आणि त्याचं असणं सत, चित आणि आनंद या स्वरूपामध्येच फक्त तो असतो. त्याच्या स्वरूपामध्ये होणारा बदल हा केवळ उपाधीमुळे किंवा उपाधीच्या मध्ये येण्यामुळे, तो उपाधीमध्ये शिरत नाही. उपाधी त्याच्या सन्निध, त्याच्या जवळ असल्यामुळे प्रकाश आणि सूर्याने दिलेला प्रकाश हा सूर्यप्रकाशभान आहे म्हणून आहे. त्या प्रकाशामध्ये जो आला त्याला त्या प्रकाशाची अनुभूती झाली ही त्याच्या त्या प्रकाशामध्ये येण्यामुळे. त्या प्रकाशाला त्या उपाधीत जाण्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही. पण आता तो त्या प्रकाशाच्या झोतामध्ये आल्यामुळे तो उपाधी बनला
आणि मग त्या प्रकाशाचे जे गुणधर्म आहेत, जे त्याचे स्थायी भाव गुणधर्म आहेत, ते परावर्तित करू लागला. आणि अशा परावर्तित करणाऱ्या त्या गोष्टीला उपाधी असं नाव आहे, जर सूर्याकडून त्या वस्तूकडे पाहिलं तर. पण त्याच वस्तूचं नाव जीव किंवा विशेषण असं आहे जर त्या व्यक्तीकडे व्यक्ती म्हणून पाहिलं तर. म्हणून एकाच वस्तूमध्ये चैतन्याचा वास असताना त्या चैतन्याचा वास कोणत्या पद्धतीने पाहिला जातो यावर त्या व्यक्तीचा विशेष अवलंबून राहतो. जर विशेषण विशेष्य या संबंधाने पाहत असेल तर मात्र कर्तृत्व आणि भोक्तृत्व ह्या दोन्ही भ्रांती त्या जीवामध्ये उमटतात. म्हणून प्रत्येक होत असलेली गोष्ट ही माझ्यामुळे होते, पण या माझ्या होण्याला ज्याचं सहाय्य झालं त्या सहाय्याबद्दल मला पूर्णपणे विसर पडतो. ज्या ज्या वेळा तो विसर पडतो त्या त्यावेळेला मी जीवदशेमध्ये असतो. ज्या ज्या वेळा तो विसर पडत नाही त्या त्यावेळेला मी उपाधी अवस्थेमध्ये असतो. म्हणजेच मी उपाधी आहे याची पूर्ण ज्ञान किंवा जाणीव, दक्षता, सावधानी घेऊन मी वावरत असतो. अशी जो सावधानी आणि दक्षता घेऊन वावरेल तो जीवदशेत नसल्यामुळं जीवदशेत जे जे काही होतं त्याचा त्याच्यावर परिणाम होत नाही. याउलट जो जीवदशेत असतो त्याला मात्र जीवदशेचे सगळे क्लेश सांभाळावे लागतात. आणि जीवदशेचे योगशास्त्राप्रमाणचे जे 5 क्लेश मागच्या वेळेला आपण सांगितले पैकी पहिलाच क्लेश अज्ञान हा आहे, दुसरा क्लेश अस्मिता हा आहे, तिसरा राग आहे, चौथा द्वेष आहे आणि 5वा सर्वांना परिचित मृत्यूची भीती म्हणजे अभिनिवेश असा आहे. ह्या 5नी त्रस्त असा जो असेल तो जीवच असेल, कारण तो जीवभावामध्ये आहे. म्हणून तो वृत्ती चैतन्यामध्ये गुंतलेला असेल तर तो जीवभावाकडे जाईल. तो साक्षी चैतन्यामध्ये गुंतलेला असेल तर तो कूटस्थाकडे जाईल. द्वा इमौ पुरुषौ लोके क्षरं च अक्षरं च क्षरं सर्वाणि भूतानि कूटस्थम अक्षरम उच्यते. या जगामध्ये 2च प्रकारचे लोक आहेत. एक ज्याच्यामध्ये क्षर म्हणजे वृत्ती चैतन्य आभास रूपात्मक चैतन्य आहे, आणि एक अक्षर म्हणजे जो साक्षी भावानी कूटस्थ या नावाने त्या अंतःकरणापुरता राहतो पण जो ब्रह्मचैतन्याशी एकरूप आहे असा अक्षर. क्षर ब्रह्म, अक्षर ब्रह्म, अपरा ब्रह्म, परब्रह्म. या अपराब्रह्मामध्ये, या क्षरब्रह्मामध्ये तो खाली आल्यासारखा वाटतो. क्षरम सर्वाणी भूतानी, या सर्व भूतांमध्ये त्या क्षराचा समावेश आहे. आणि म्हणून जेव्हा तो असा वाटतो तेव्हा तो एजत असा वाटतो, तद एजत. जेव्हा तो तसा नसतो तेव्हा तो अनेजत असतो. जेव्हा तो जीव अवस्थेमध्ये असतो, वृत्ती चैतन्याशी साकार झालेला असतो तेव्हा तो तच्च दूरे. जेव्हा तो कूटस्थाच्या बरोबर असतो तेव्हा तच्च अंतिके. अंतिके म्हणजे समीपे. तेव्हा आत्मतत्व आपल्या जवळ आहे की दूर आहे हे कळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो जीव दशेत आहे, वृत्ती चैतन्याने भारित आहे की साक्षी चैतन्यानं भारित आहे. मग तो वृत्ती चैतन्याने भारित होण्याचं कारण काय? याचा अर्थ तो सतत होत असलेल्या चित्तामधल्या बदलाला बळी पडत आहे. आणि चित्तामध्ये होणारा तरलरूपी बदल म्हणजे वृत्ती. आणि चित्तामध्ये होणारे बदल हे कशामुळे होतात? विषयांमुळे होतात. आणि विषयांचं तिथं असणं, चित्ताचं तिथं असणं यात काहीच बिघडलेलं नाही आहे. या दोहांचा संयोग धायते विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते. संगात संजायते, तिथून पुढे ती सगळी माला चालू होते. म्हणून साधन चतुष्टयामध्ये शमदमाचा अभ्यास सुरुवातीला सांगण्याचं कारण, विवेक जर संपलेला असेल तर वैराग्याचं उद्दीपन होत नाही. कारण काय ठेवायचं आणि काय सोडायचं हेच जर माहीत नसेल तर वैराग्य कधी येऊच शकणार नाही. पण ज्याची बुद्धी
अनात्म वस्तूंना विवेकाने दूर करण्याची धारणा करते अशा धीराला, त्याचं नाव धीरच आहे, असा जो ध्येयते, ज्याच्या बुद्धीमध्ये अनात्म आत्म या दोनोंमधला फरक सतत 24 तास ज्वलंत आहे, तो प्रत्येक अनात्म वस्तूचा त्याग करतो. आणि अनात्म वस्तूचा त्याग करायला पाहिजे असं वाटणे म्हणजे विवेक जागृत होणे. असा विवेक जागृत झाल्यानंतर जर वैराग्याकडे तो वळत असेल, आणि मग वैराग्याकडे वळण्यासाठी अनात्म वस्तूंचा संपूर्ण त्याग, म्हणजे इथे अपरिग्रह जो आहे तो अपरिग्रह अशा सगळ्या अनात्म वस्तूंचा करायचा आहे. म्हणून इहा अमूत्र फल भोग विराग, इथंपासून अजून यायच्या असलेल्या लोकांपर्यंतचा ज्याचा मी साक्षीदार होणार आहे. माझ्या कर्मानुसार मला मिळणारे जे लोक आहेत त्या लोकांमध्ये मला मिळणारं जे काही असेल तिथंपर्यंतच्या ईशनांचा त्याग असा करणारा जो आहे तो वैराग्य प्राप्त झालेला साधक आहे. अशा दोघांचं वैराग्य प्राप्त जर झालं असेल तरच तो शमदमाचा अभ्यास करू शकतो. कारण शमदमाचा अभ्यास म्हणजे विषयांकडे जाणारी वृत्ती किंवा वृत्तीला विषयाकार होण्यापासून आवरणे. आणि जेव्हा तो आवरत असतो त्यावेळेला जर शास्त्राची बैठक असेल तर आत्ता माझं वृत्ती चैतन्य विषयाकार होतं आहे, तेव्हा एक माझ्यासमोर असणारा विषय हा ईश्वर असावा, नसेल तर विषयच नसावा, निर्विशेष असावा. दोन्हीपैकी एक साधना कमीत कमी करावी. आणि म्हणून जर वृत्ती विषयाकार पूर्णपणे झालेली असेल तर त्याच्यातून भक्तीमधून येणाऱ्या ज्ञानाची जी पुढची पायरी आहे ती येते. किंबहुना ज्यांनी निर्विशेषाचं ज्ञान केलं त्याला नंतर ज्ञानोत्तर भक्ती पावते. म्हणून भक्तिमार्गातून होणारं ज्ञान आणि ज्ञानोत्तर भक्ती हे दोन्ही प्रवास आपल्या वृत्ती चैतन्यामध्ये जे बदल घडवून आणायचे साधक म्हणून ते ज्या पद्धतीने केले जातात त्या पद्धतीने होतात. जर तो बदल ईश्वर किंवा मूर्ती किंवा सगुणाचा आकार घेऊन पूज्य स्वरूपाने तिथे जात असेल वृत्ती तर तो तसा आहे. म्हणून मीरेला जळी स्थळी काष्टी पाशाने त्याच्याशिवाय कोणी दिसमेरे तो गिरीधर गोपाल दुसरो न कोई. दुसरा म्हणजे आणखीन माणूस नव्हे, या जगामध्ये जे जे काही आहे ते सगळं अनात्म आहे याची पूर्ण खात्री झाल्यामुळे जेथे जिथे त्याची नजर जाईल, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. आणि सांगाती म्हणजे जिथे जिथे जे जे दिसतंय तिथे नामरूपाच्या भेदांनी न जाणता केवळ चैतन्य स्वरूप साक्षीभूत साक्षी चैतन्य पूर्ण चैतन्य या दृष्टीनेच सगळ्या गोष्टी संत किंवा जो साधक आहे ते पाहत असतात. म्हणून तो परिआगात आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आत्म्याचं वर्णन चाललंय त्याच्यावर कोणत्याही गुणांचा आरोप होऊ शकत नाही, पण गुणांच्या अध्यारोपाशिवाय आत्मा समजू शकत नाही. म्हणून तो पर्यगात, कारण त्याचं सर्वत्र असणे हा त्याचा गुण नाही आहे, तो त्याचा स्थायी भाव आहे. तसाच त्याचा दुसरा स्थायी भाव आहे शुक्रम. इथे जे वर्णन केलेलं आहे ते शुक्रम अकायम अव्रणम अस्नाविरम शुद्धम अपापविद्धम असं केलेलं आहे. शुद्धम पण म्हटलं आहे आणि शुक्रम पण म्हटलेलं आहे. आणि दोन शब्द जर एका ठिकाणी आलेले असतील शास्त्रामध्ये तर याचा अर्थ दोन शब्दांचे अर्थ समानार्थी नाही आहेत. हाच शब्द दुसरीकडे शुक्रम आणि शुद्धम समानार्थी म्हणून येऊ शकतो, पण इथे शुक्रम आणि शुद्धम वेगळं वेगळं का म्हटलं ते आचार्यांनी त्यांच्या भाषामध्ये सांगितलेलं आहे. पण शुक्रम पहिली गोष्ट म्हणजे या मंत्राची सुरुवात जी झालेली आहे ती सह या शब्दाने झालेली आहे. सपर्यगात, आणि स आपण पुल्लिंगाला वापरतो. पुढे सगळे नपुंसकलिंगी क्रायटेरियाज दिलेले आहेत आणि परत जेव्हा श्लोक संपतो तेव्हा परत पुल्लिंगी दिलेले आहेत. प्रश्न असा आहे, सुरुवात झालेली आहे पुल्लिंगाने सपर्यगात म्हणून आणि त्याच्यानंतर नपुंसकलिंगी त्याची विशेषणं येत आहेत. असं कसं असू शकेल? आचार्य याचंही उत्तर त्यांनी आपल्या व्याकरणाच्या दृष्टीने दिलेलं आहे की हे सगळे शब्द पुल्लिंगी करून वापरावेत. एक दुसरं असं सांगितलेलं आहे की इथे क्रियापदाला सुद्धा नामरूपाने पाहावं.
आणि एक छोटासा फरक अखंडानंदाने सांगितलेला आहे. पूर्वमीमांसिक किंवा कर्मकांडामध्ये नामाचा क्रियापदाप्रमाणे उपयोग केला जातो, कारण करण्याची क्रिया आहे. आणि अद्वैतामध्ये किंवा उत्तर मीमांसेमध्ये क्रियापदाला नामाप्रमाणे वापरलं जातं, कारण ते आत्म्याचं वर्णन आहे. आणि या दृष्टीने जर आपण पाहिलं तर शुक्रम विल बिकम शुक्र हा. आणि हा जो शुक्र हा आहे, हा कसा आहे तर शुद्ध. पण कसा शुद्ध? आचार्य म्हणतात ज्योतिष्मत दीप्तम नित्यम. 3 शब्दांनी त्या शुक्र शब्दाची त्यांनी व्याख्या केलेली आहे. ज्योतिष्मत. आता ज्योतिष्मत असं म्हणण्याचं कारण असं आहे की बृहदारक उपनिषदामध्ये ज्योतिर्ब्राह्मणम नावाचा एक ब्राह्मणच आहे, म्हणजे एक खंडच आहे. ज्योतिर्ब्राह्मणम, ज्योती हा शब्द जो आहे ज्योतिष्मत. ज्योतिष्मत म्हणजे प्रकाश रूप. आणि प्रकाश रूप असं शुक्रमचं एक विशेषण असण्याचं कारण असं आहे की त्याच्या प्रकाशामध्ये सर्व वस्तू उजळून निघतात, किंवा सगळ्या गोष्टींना प्रकाशित करण्यासाठी हा प्रकाश लागतो. पण या प्रकाशाला प्रकाशित करण्यासाठी कोणत्याही प्रकाशाची गरज नाही. स्वयंप्रकाशी. आणि तो स्वयंप्रकाशी आहे असं कसं काय? तर त्याचं कारण असं की स्वयंप्रकाशी असणं हा त्याचा स्थायी भाव आहे. म्हणजे आत्मतत्व स्वयंप्रकाशी आहे. मग प्रश्न असा येतो की जे अत्यंत निष्क्रिय आहे ते स्वयंप्रकाशी कसं आहे? त्याचं उदाहरण देताना एका स्वामीजींनी असं सांगितलेलं आहे, नदी किंवा गंगेनी आपण व्हायचं असं ठरवल्यानंतर ती हिमालयातून बाहेर पडली आणि बंगालच्या उपसागरापर्यंत जाऊन मिळाली. आता या तिच्या पाण्यामध्ये तिचं वाहनं जसं संयुक्तिक आहे, तिचं वाहनं जसं नैसर्गिक आहे, त्या वाहण्याला कोणत्याही प्रकारचा उद्देश नाही, किंबहुना हे वहन म्हणजेच गंगा आहे. गंगेची व्याख्या म्हणजे सतत वाहणारा पाण्याचा स्रोत, शुद्ध पाण्याचा स्रोत. असा जर गंगेचा हे असेल, कारण तो तिचा स्थायी भाव आहे, ती कोणासाठी वाहत नाही, ती वाहते म्हणून काहीतरी होते म्हणून ती वाहत नाही. कोणत्याही प्रकारचा हेतू निर्देश नसताना, कोणत्याही प्रकारच्या हेतूशिवाय सहजपणे होणारी जी गोष्ट आहे, तशाप्रमाणे हा जो ज्योतिष्मत आत्मा आहे हा स्वयंप्रकाशी आहे. आणि तो किती स्वयंप्रकाश असल्यामुळे काय होतं तर त्याच्यामध्ये उजळून निघणारी गोष्ट जेवढी त्या प्रकाशाला स्वीकारू शकते तितकी ती उजळून निघू शकते. आणि त्या प्रकाशाला स्वीकारण्याची जी ताकद आहे, ती ताकद जसा जसा गुणांचा भार तमोगुणाकडून सत्वगुणाकडे जायला लागतो, तसा तसा हा प्रकाश स्वीकारण्याची, त्या वस्तूची ताकद वाढत जाते. म्हणून पंचमहाभूतांमध्ये हा प्रकाश स्वीकारण्याची जी ताकद आहे ती कमी दिसते, कारण तिथे तमाचा किंवा रजोगुणाचा प्रभाव दिसतो. आणि म्हणून गुणधर्मांनी जन्मजात जी वस्तू सत्वगुणांनी भारित होण्यासाठी, कारण सत्वगुण प्रदान जरी केला तरी तो धरण्यासाठी जी ताकद लागते त्यालाच धारणा असं म्हणतात. आणि ही धारणा असणारी एकमेव वस्तू म्हणजे बुद्धी आहे. आणि म्हणून ती सत्वगुणात्मक आहे म्हणून ती धारणात्मक आहे, आणि ती धारणात्मक आहे म्हणून ती प्रकाश धरू शकते. म्हणून असा तो ज्योतिष्मत प्रकाश, ती बुद्धी जडामध्ये असून सुद्धा जडामधलं सर्वात शुद्ध सत्वतत्व असल्यामुळे ती त्या प्रकाशाला व्यवस्थित पकडू शकते. आणि केवळ त्या बुद्धीमध्ये अत्यंत कमी पण बुद्धीच्या आवाक्याने मोठा असा प्रकाश जेव्हा ती धारण करते तेव्हा विद्वान जन्माला येतो. आणि विद्वान म्हणजे विद, ज्याला कळतं, वेदविद असं म्हणतो आपण विद्वान माणसाला, ज्याला सगळं कळतं, इतकी त्याची पातळी वाढत जाते. आणि म्हणून जसा जसा गुणांचा प्रभाव सत्वगुणाकडे जातो तशी तशी बुद्धीची पातळी, गंभीरता वाढत जाते, तिची सूक्ष्मता वाढत जाते आणि तिचं तीव्रता वाढत जाते. आणि जशी ही वाढत जाईल तशी तशी एक अवस्था अशी येते की ज्याला सर्वसाधारण
कर्मामध्ये विद्या म्हटलं जातं, अशा सगळ्या विद्यांची लक्षणं केवळ ईक्षणाने सुद्धा येऊ शकतात. इतक्या प्रकारची ही प्रतिभा उच्च पातळीला जाऊ शकते, जिला ऋतंबरा बुद्धी असं म्हणतात. आणि अशी बुद्धी असणारा म्हणजे एक त्या आत्मज्योतिष्मत शुक्र आत्मतत्वाचा एक कवडसा घेणारा आरसा जर इतकं काम करू शकतो, तर आत्मतत्व कसं असेल. आणि म्हणून अशा आत्मतत्वाच्या त्या कवडस्यात येणारा प्रकाश या माझ्या कवडस्यामध्ये पूर्ण पडावा म्हणून तत्सवितुर्वरेण्य भर्गो देवस्य धीमही. भर्ग हा इफल्जन्स, तुझ्या त्या प्रकाशाचा जितका शक्य असेल, भर्गो देवस्य धीमही, माझ्या बुद्धीमध्ये तो प्रकाश टाक, अशी ती प्रार्थना आहे. आणि म्हणून त्या मंत्राला सुद्धा तितकं महत्त्व आहे. पुढे अप्रकाशनीय वस्तूचे प्रकाशीकरण हेतूशिवाय संकल्प विरहित पद्धतीने करणारा ज्योतिष्मत असा आत्मा आहे, असा या शुक्र शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे अंतःकरणाचे अस्तित्व, चित्त, वृत्ती, विचार, इंद्रिय आणि परिणितीजन्य कर्म, कर्माची जी उतरंड आहे ती अशी आहे. सुरुवात अंतःकरणाचं अस्तित्व, त्या अंतःकरणामध्ये असणारी अंतःकरणाचं ते रूप जे संकल्प विकल्पाने भाग घेतं, त्याच्यामध्ये बुद्धीने निश्चय होतो, त्याच्यानंतर तो चित्त धारण करतो. अशा चित्तात धारण केलेली जी वृत्ती आहे ती इंद्रियांद्वारे बाहेर पडते. ती बाहेर पडल्यानंतर ती विषयाकार होते आणि ती विषयाकार झाल्यानंतर त्या विषयाचं ज्ञान होतं. आणि हे सगळं होत असताना त्या अंतःकरणापासून ते त्या विषयापर्यंत ज्या ज्या गोष्टीचं प्रकाशन होतं त्या त्या गोष्टीचं प्रकाशन तो आत्मतत्वच करतो सोपाधिक रूपाने, असा शुक्र शब्दाचा अर्थ आहे. पुढचं जे त्याचं महत्त्वाचं गुण किंवा वर्णन आहे ते आहे अकाय अव्रणम. काय म्हणजे शरीर, अकाय म्हणजे शरीरविरहित, अव्रणम म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारचा व्रण किंवा डाग लागलेला नाही, अस्नाविरम म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारचा स्नायू किंवा धमण्या किंवा याचं जाळं नाही, अशा प्रकारचा. इथे शुद्ध हा असा पुढचा शब्द आला आहे. आणि म्हणून सांप्रदायिक अभ्यास करणं किती महत्त्वाचं आहे. शब्दांच्या अर्थाने जर जायचं झालं तर तो शुक्र आहे म्हणजे शुद्ध आहे, तो शुद्ध आहे म्हणजे तो शुक्र आहे किंवा शुद्ध आहे, तो अकाय आहे म्हणजे त्याला शरीर नाही, अशी साधारण आपली संभावना होण्याची शक्यता आहे. आचार्यांनी भाष्य करताना मात्र या शब्दांचे अर्थ फार वेगळ्या पद्धतीने आणि व्यवस्थित समजावलेले आहेत. अकाय हा अव्रणम आणि अस्नाविरम. यापैकी अव्रणम आणि अस्नाविरम, व्रण कशावर असतो, जर एखादी गोष्ट दृश्य असेल तर त्याच्यावर वर्ण असू शकतो. अव्रणम व्रण आहे म्हणजे ते दृश्य आहे. आणि दुसरं म्हणजे अस्नाविरम म्हणजे ज्याच्यामध्ये स्नायू किंवा अशा कोणत्याही त्याला संघातांचा तिथे अभाव किंवा भाव आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टीतून जे द्योतक आहे, जे आचार्याने सांगितले की हे दोन्ही गोष्टी स्थूल शरीराचे द्योतक आहेत, म्हणजे तो स्थूल शरीरात नाही, आत्मतत्व स्थूल शरीराहून वेगळं आहे, ही सांगण्याची मंत्रांची ही वेगळी पद्धत आहे. अस्नाविरम अव्रणम. आणि मग ते म्हणतात अकाय म्हणजे तो सूक्ष्म शरीरसुद्धा नाही. आणि काय, मग शरीर जर असेल तर मग स्थूल शरीराला काय का म्हटलं नाही. अकाय म्हणण्याचं कारण असं की काय म्हणजे जरी शरीर असलं तरी शरीराचा जो परिणाम, शरीरत्वाने होणारा परिणाम म्हणजे सुखदुःखात्मक परिणाम आहे, ज्यांचा केवळ भावनांशी किंवा ज्याला फिलिंग्स म्हणतो. कारण स्थूल शरीर हे केवळ परसिव्हर म्हणून काम करू शकतं, ऑब्जेक्टसाठी. समोर असलेल्या वस्तूला संज्ञा, त्याची जाणीव व्हावी, इतकं स्थूल शरीराचं काम आहे. पण जे जे बाहेर आहे त्यामुळं होणाऱ्या भावना किंवा त्याच्यामुळं होणारे राग द्वेष, हे ज्या काही गोष्टी आहेत त्याचं सगळ्याचं जे संतुलन जिथं केलं जातं त्या सूक्ष्म शरीरामध्ये त्याला काय असं म्हणतात. आणि म्हणून कायचा आणखीन एक शब्द आहे रडणे. नरहा कायंती इति नरकहा.
जिथे मनुष्य रडतो त्याला नरक असं म्हणतात, अशी नरकाची व्याख्या आहे. स्वर्गाला सुवर्ग हा म्हणतात, तसं नरहा कायंती इति नरकाहा. आणि असं जे रडणं आहे हे जरी फिजिकली बाहेर होत असलं तरी त्याचा उद्वेग जो आहे, त्याची होणारी जे त्रास आहे, तो ज्या शरीराला होतो, जो विचारांनी होतो, जो भावनांनी होतो, ते सगळं धरून ठेवणारं जे शरीर आहे त्याला सूक्ष्म शरीर असं म्हणतो. कारण तिथेच मनोमय कोश आहे. आणि म्हणून ते स्थूल शरीरसुद्धा सूक्ष्म शरीर विरहितम आत्मनः, आत्मा तोही नाही आहे. शुद्ध हा, आता इथे शुद्ध, शुक्र शब्द शुद्धत्वाखाली ज्योतिष्मत खाली आला होता. हा शुद्ध शब्द जो आलेला आहे तो ज्या ज्या वस्तूला अज्ञान किंवा अविद्येचा स्पर्श झालेला आहे त्याला मलिन असं म्हणतात. आणि त्या मलिनतेच्या तुलनात्मकतेने हा शुद्ध आहे असं सांगण्यासाठी आत्मतत्व शुद्ध म्हणून सांगितलं आहे. त्यामुळे सगळ्यात मूलभूत कारण मलिनतेचं जर कुठलं असेल तर अज्ञान, जे माया स्वरूपाने समष्टीमध्ये आहे, आणि अज्ञान विद्या स्वरूपाने जीवामध्ये आहे. म्हणून ज्याला मूळ अविद्या, मूलाविद्या ज्याला म्हणतात, ही जी मूलाविद्या आहे ती मलिन आहे आणि ती कारण शरीरामध्ये आहे. आणि कारण शरीरामध्ये जर मलिनता नसेल तर आत्मतत्वाच्या दर्शनासाठी कोणत्याही कोशाचं बंधन राहत नाही. म्हणून कोश प्रतिबंध आहेत. आणि कोशांचं निरसन करण्यामध्ये शेवटचं निरसन हे कारण देहाचं निरसन आहे. आणि कारण देहाचं निरसन म्हणजेच अज्ञानाचं निरसन, म्हणजेच अविद्येचं निरसन, म्हणजेच आत्मतत्वाचं दर्शन, म्हणजेच साधन चतुष्ट संपन्न असणाऱ्या स्थूल शरीराला ज्यांनी त्याज्य मानलेलं आहे, सूक्ष्म शरीरामध्ये काहीही वासनांची पुटं राहणार नाहीत याची काळजी घेतलेली आहे, असा जेव्हा तो कारण शरीरापुढे मार्गक्रम करतो त्यावेळेला सद्गुरूंच्या वरदहस्तानी कारण शरीरातून मलिनता एकच वार पण कायमची तो निवृत्त करतो आणि आत्मतत्वाला जाऊन पोचतो. असं जे आहे, जिथं या कोणत्याही कोशांची संकल्पनाही नाही, कारण शरीराची पूर्ण शुद्धता आहे, असं ते शुद्ध आत्मतत्व आहे. असं शुद्धतेचं हे आहे. अपापविद्धम, अपापविद्धम म्हणजे जिथे पापानी, आणि पाप आणि पुण्य म्हणजे जिथे पुण्याचाही लवलेश नाही. कारण जिथे पापच नाही तिथे पुण्य कशाने मोजायचं. जिथे पाप नाही तिथे तुलनात्मक त्याच्या अभावाने पुण्याची उपस्थिती आहे. पण एक अनुपस्थित झाल्याबरोबर दुसरं आपोआपच अनुपस्थित होतं. म्हणून न पुण्यं न पापम, आपण आत्मषटक म्हणतो त्याच्यामध्ये पुण्य पाप, आणि हे दोन्हीही कर्म परिणाम कर्म फलश्रुतीत्मक स्वती आत्मक, म्हणजे कर्माच्या परिणामापोटी फलश्रुती म्हणून आलेल्या या दोन गोष्टी आहेत. आणि जो आत्मज्ञानी आहे त्याचा आणि कर्माचा काही संबंधच नाही. कारण पहिलाच मंत्र जो आहे, ईशावास्यम इदम सर्व, सर्व जगत्याम जगत. आणि असं जर असेल तर इदमचा पूर्णच त्याग आहे. तेन त्यक्तेन भुंजिता. आता जर इदम संपलेलं असेल आणि केवळ सर्वच ईशानी म्हणजे ईश्वरानी, शासकानी पूर्णपणे आच्छादित केलेलं आहे असंच जर दृष्टी झालेली असेल, म्हणजे आत्मस्वरूपात तो जर रत झालेला असेल तर कर्मांचा कुठे संबंधच येत नाही. आणि म्हणून ज्ञानमार्गी असणाऱ्या अशा ज्ञानी लोकांना होणाऱ्या त्या आत्मदर्शनामधल्या आत्म्याचं एक वैशिष्ट्य समजण्यासाठी अपापविद्धम असं आहे. कवीर मनीषी हा पुढचा त्याचा गुण आहे. कवी म्हणजे कोण? कवी सर्वद्रष्टा, सर्वज्ञ, आणि जो सर्व दृक् साक्षी त्याला कवी असं म्हणतात. सर्व दृक् साक्षी म्हणजे पाहणारा कोण? जे जे काही पाहायचं, यम यम पश्यन्ति, जे जे काही पाहायचं ते पाहणारा कोण?
जर मी डोळा पाहणारा असेल तर त्याचं स्वतंत्र अस्तित्व नाही. म्हणजे ज्या इंद्रियांनी मला ईक्षण होतं त्या इंद्रियांचं स्वतंत्र अस्तित्व नाही. ज्या इंद्रियांच्या मार्फत संवेदना जाऊन ज्या अंतःकरणात ज्ञान होतं ते अंतःकरण स्वतंत्र नाही. असा जर लयवाद पुढे 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 घेत गेलो तर सगळ्यात शेवटी पाहणारा एक उरेल. तो जो अंतिम पाहणारा आहे तो त्याची दृष्टी कशी आहे की तो केवळ पाहतच नाही, त्याला सगळं एकाच वेळेला दिसतं आणि जे दिसतं ते दिसण्यासारखं जे असतं तितकंच दिसतं. याचा अर्थ या सर्वानी भूतानी आत्मन एव अनुपश्यते, हे सोडून त्याला काहीही दिसत नाही. आणि असं दिसण्याचं ज्याचं सामर्थ्य आहे त्याला कवी असं म्हणतात. आणि म्हणून त्याला अतितदृष्टा किंवा सर्वद्रष्टा असंही म्हटलेलं आहे. म्हणजे आत्मव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचं दृश्य न दिसणारा असा जो आहे असा त्याला कवी म्हणतात. म्हणून आत्मा हा कवी आहे अशी सुद्धा एक त्याची गुणधर्म सांगितलेला आहे. कवीर मनीषी अंतःकरण इशिता. मनीषी म्हणजे अंतःकरण, मन नियामक तत्व. म्हणजे या मनाचा जो रथी आहे, बुद्धी ही सारथी ही आत्मना रथी ही, या मनाचा जो रथी आहे, जो ईशिता आहे, ज्याच्यामुळे मनीषी म्हणजे मनाचा ईशान करणारा, मनावर नियंत्रण ठेवणारा असा जो आहे तसा तो आत्मतत्व आहे. परिभूः, त्याची पुढची गुणधर्म असा आहे तो परिभूः आहे. परी म्हणजे आपण पाहिलं थोड्या वेळापूर्वी, परी म्हणजे सर्वत्र. इथे परत तोच अर्थ घेण्याची इच्छा होते, पण आचार्य आपल्याला सांगतात परी म्हणजे उपरी. आणि परी म्हणजे उपरी असं का? उपरी भवती ही निर्देश अतिथ्य, ज्याचा निर्देश करता येत नाही, जो वर आहे आणि सर्वांच्या वर आहे, अशा दोन पद्धतीने आचार्यांच्या भाष्यामध्ये ते येणार आहे, आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतरचा त्याचा जो शब्द आहे तो आला होता आपल्याकडे स्वयंभू, हा त्याचा पुढचा शब्द आहे. स्वयंभू हा शब्द शुद्ध अस्तित्व दर्शक आहे. आणि शुद्ध अस्तित्व म्हणजे काय? की ज्याच्या परिणामासाठी, ज्याच्या कार्यासाठी कोणतं तरी जेव्हा कारण संबंधित असतं तेव्हा तो स्वयंभू असू शकत नाही. म्हणजे एव्हरी इफेक्ट, स्वामी चिन्मयानंदांनी खूप छान एका ठिकाणी सांगितलेलं आहे. फंडामेंटल रूल्स सांगितलेत त्यांनी, इंग्रजीमध्ये ते प्रवचन करत होते. देअर कॅनॉट बी इफेक्ट विदाउट द कॉज, पहिला नियम सांगितला त्यांनी. इफेक्ट कॅन बी इन मल्टिपल फॉर्म्स बट स्टिल कॅन हॅव वन कॉज. And when the cause is removed, effects have no value of their own. असे 3 नियम त्याने सांगितले होते. याचा अर्थ कॉजलेस कॉज, कोणत्याही कारणाशिवाय केवळ उपस्थित असणारा, म्हणजे जो स्वतःमुळेच स्वतः अबाधितपणे अस्तित्वामध्ये आहे, अशा अस्तित्वाला स्वयंभू किंवा स्वयंभू अस्तित्व असं म्हणतात. आदिरहित, अंत्यरहित, स्व अस्तित्वात कारणरहित शुद्ध अस्तित्व दर्शकम इति स्वयंभू, अशी व्याख्या आहे. असं हे आत्मतत्व आहे. अनंतात कालपरत्वात सत्यत्वात प्रचिती, असं स्वयंभूचं आणखीन एक वर्णन केलेलं आहे. अनंतात म्हणजे तो अनंत आहे. कालपरत्वात, त्याला कालाचं परिमाण लागू शकत नाही. सत्यत्वात, आता हे सत्यत्वात म्हणण्याचं कारण, अनंतात कालपरत्वातपर्यंत बुद्धिझम जवळ येतो, शून्यवाद. सत्यत्वातमध्ये ते फरक पडतो, तिथे काहीच नाही हा शून्यवाद आहे. आणि तिथे निश्चित काहीतरी आहे जे सच्चित आनंद रूप आहे. आणि म्हणून आनंदमय वृत्ती हा ब्रह्माकार होण्या अगोदरचा टप्पा आहे.
आभासाच्या 7 अवस्थांमध्ये सुरुवात अज्ञानाने होते. अज्ञानाचे 2 सुपुत्र, अज्ञान, आवरण आणि विक्षेप. जिथे अज्ञान तिथे ताबडतोब तिच्या 2 पुत्रांची उत्पत्ती होते. अज्ञान, आवरण, विक्षेप. आवरण तमोगुणात्मक आहे, विक्षेप रजोगुणात्मक आहे. अज्ञान तमोगुणात्मक आहे आणि म्हणून मी ब्रह्म नाही याची ठाम खात्री पडलेली असते. इतकी खात्री पटवून देण्या इतपत मनामध्ये विश्वास संपादन करणे हे त्या तमोगुणात्मक आवरणाचं काम आहे. म्हणून कबीर म्हणतात, उसका मुख एक ज्योत है, घुंगट है संसार. घुंगट म्हणजे अज्ञान. बेहिजाब करके आज वो मेरे सामने आ गया. एका सूफी संतांचं वाक्य आहे. अज्ञानाचा पडदा दूर करून तो माझ्याजवळ आला. अज्ञान, आवरण, विक्षेप या 3 गोष्टी झाल्यानंतर जेव्हा या 3 गोष्टी आहेत, आभासामध्ये या आहेत असं जेव्हा खात्री होते, तेव्हा 4थी पायरी आपली सुरू होते. आणि 4थ्या पायरीमध्ये अपरोक्ष दर्शन, परोक्ष दर्शन ही 4थी पायरी आहे. आणि परोक्ष दर्शन करण्याचा एक प्रयत्न आपण आता इथे करत आहोत. श्रवण, मनन, निदिध्यासन ह्या साधनेतल्या 3 महत्त्वाच्या पातळ्या परोक्ष दर्शनासाठी अत्यंत उपयोगी आहेत. संतांनी आणि श्रुतींनी सांगितलेलं ऐकणे, असं ऐकल्यामुळे ब्रह्म नाही अशी शक्यता नाही याच्याबद्दल शंका येणे हे श्रवणाचं काम आहे. आत्म्याच्या सत्यत्वाबद्दल पूर्ण खात्री नसून असत्यत्वाबद्दल सुद्धा पूर्ण खात्री नाही अशी अवस्था जेव्हा येते तेव्हा श्रवणाचा परिणाम व्हायला लागला असं मानतात. यापैकी 2 शक्यता मनामध्ये धरल्यानंतर कोणती शक्यता जास्त आहे याच्याबद्दल जेव्हा विचार होतो त्याला मनन असं म्हणतात. आणि असं हे अप्रमेयात्मक जे शंका आहे की ब्रह्म नाही, असं असू शकत नाही, ब्रह्म असलंच पाहिजे अशी खात्री जेव्हा होते तेव्हा मनन पूर्णत्वाला जातं. मनन पूर्णत्वाला गेल्यानंतर मी आत्मस्वरूप आहे, आत्म्याचं अस्तित्व निश्चित आहे, हे बौद्धिक पातळीवर जे पटलेलं आहे ते बौद्धिक पातळीच्या पलीकडे नेण्यासाठी सतत त्याच्या ध्यानामध्ये राहणे याला अनुसंधान असं म्हणतात. आणि असं अनुसंधान झाल्यानंतर आत्तापर्यंत बाकीच्यांनी दाखवलेल्या दिव्याचा प्रकाश पाहून दिवा आहे अशी शंका किंवा खात्री मनात बाळगत जो पुढे येतो तो आता स्वतःच आपल्या निदिध्यासनाने, निदिध्यासन समाधीची पूर्वतयारी असं म्हणतात. आणि सम्यक आधान, एकदा त्या विषयाबद्दलची खात्री निश्चित झाल्यानंतर निदिध्यासन पूर्णत्वाला जेव्हा पोहोचेल तेव्हा परोक्ष दर्शनातून तो आभासाच्या पुढच्या अवस्थेमध्ये, 5व्या अवस्थेमध्ये प्रवेश करेल. त्याला अपरोक्ष दर्शन असं म्हणतात. असं अपरोक्ष दर्शन झाल्याबरोबर त्या अपरोक्ष दर्शनाच्या तिथे 6वी त्याची जी पातळी आहे, आभासाची अवस्था आहे, ती म्हणजे शोकनिवृत्ती. म्हणून तो शोकनिवृत्त होतो. तत् कोक मोहः क शोकः, तो मंत्र आपण आता पाहिला. असा तो शोकविरहित, मोहविरहित झाल्यानंतर तो निर्भय होतो. हे संयुक्तिकच आहे. असा हा शोकनिवृत्ती झालेली आभासाची जी अवस्था आहे ती 6व्या अवस्थेकडून पुढच्या अवस्थेला जाते तेव्हा तो आनंदावस्थेमध्ये पोचतो. शोकनिवृत्ती आणि आनंदावस्था या 2 वेगळ्या वेगळ्या अवस्था सांगितलेल्या आहेत. अगदी घडलेलं उदाहरण पाहायचं असेल तर तपोवन महाराज आपल्या परिव्राजक व्रतामध्ये जेव्हा उत्तर प्रदेशमधून हिमालयाकडे चालले होते त्यावेळेला भर दुपारी अत्यंत कडक उन्हामध्ये एक सद्गृहस्थ साधक आपल्या अंगावर एकही वस्त्र न ठेवता एका अत्यंत तापलेल्या दगडावर उपडा पडला होता. पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती. दयेपोटी तपोवन महाराजांनी जाऊन त्याला हात लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने एकच उत्तर दिलं,
मी आनंदात आहे, तुमच्या लोकांचा काय प्रश्न आहे? आणि तपोवन महाराज त्यात तितक्या तयारीचे असल्यामुळे तो ब्रह्मानंदात आहे हे त्यांना कळालं, तेव्हा त्यांनी त्याला परत हात लावायचं सोडून दिलं. याचा अर्थ आनंद अवस्था ही केवळ काल्पनिक अवस्था नसून तशा प्रकारची अवस्था आहे, आणि त्या अवस्थेचा जगताशी काही संबंध असल्यामुळे जगतात ज्यांनी, कारण ते जीवाचे जे संसार धर्म आहेत त्यातले 2 धर्म ज्याचे संपून गेले, ना राग ना द्वेष, आणि रागद्वेष गेल्यामुळे सुखदुःखाची निवृत्ती झालेलीच आहे. राहिला मृत्यूबद्दलची भीती, अभिनिवेश संपून गेल्यामुळे मरणाची काही काळजी राहिलेली नाही. अशा प्रकारची जी अवस्था आहे, असा तो या स्वयंभू अवस्थेमध्ये आहे. इतका या मंत्राचा अर्थ आहे. सपर्यगात शुक्रम अकायम अव्रणम अस्नाविरम शुद्धम अपापविद्धम कविर्मनिषी परिभूः स्वयंभूः. एवढं सगळं त्याचं वर्णन झाल्यानंतर त्याच्या कार्याची व्याप्ती सांगतायत. परत प्रश्न येतो, तो अकार्य आहे, मग कार्याची व्याप्ती कशी? सोपाधिक पद्धतीने क्षरमच. आणि ते कसं कार्य आहे? याता तथ्यतो अर्थान व्यदधात शाश्वतीभ्य समाभ्य. म्हणजे याथा तथ्यतो, यथा तथ्य कार्यशक्ती अनुसारेण देवताभ्यो कार्यनिर्देशनम. काय करतो आत्मा? ते आत्मतत्व आणि ब्रह्मचैतन्य एकच असल्यामुळे जेव्हा ते सोपाधिक स्वरूपामध्ये येतात, म्हणजे जेव्हा विश्वाची निर्मिती हिरण्यगर्भापासून पुढे झालेली आहे, जेव्हा गुणक्षोभिनी मायेने आपला स्वरूप प्रताप दाखवण्यासाठी सुरुवात केलेली आहे, त्यावेळेला हिरण्यगर्भाच्या मार्फत, म्हणजेच ज्याच्या अध्यस्थाखाली ती माया आहे आणि ज्याच्या अध्यस्थाखाली ईश्वर म्हणून नियामक तत्व आहे, शुद्ध सत्व गुणात्मक, या 2 तत्वांच्या मार्फत जे जे काही तयार झालं त्याची यथातथ्य जशी लावायला पाहिजे तशी संपूर्ण जगदाची तो व्यवस्था लावून देतो. याचा अर्थ कार्यशक्ती अनुसारेण देवताभ्यो कार्यनिर्देशनम. ज्यांनी ज्यांनी केवळ पुण्य मात्र शरीर ठेवलेलं आहे त्यांना देवता असं म्हणतात. द्योतनात देवता, ज्याच्यामुळे त्याच्या प्रकाशाचा पूर्ण उपयोग होतो त्या त्या गोष्टीला देवता म्हणतात. म्हणून इंद्रियांना दुसरं नाव देवता असं आहे. नैनन देवान आपनुवन, मागे एक मंत्र येऊन गेला, नैनन देवान आपनुवन. आत्मा इंद्रियांना कळत नाही, पण त्यांना इंद्रिय म्हणण्याच्या वेळी देवान म्हटलेलं आहे. म्हणजे जिथे जिथे त्याचा प्रकाश आहे तोच असेल तर मग कोणी त्याचा प्रकाश घेऊन जात नाही, पण त्याचा प्रकाश घेऊन जे जे कार्यरत आहेत. म्हणून अत्यंत पुण्य कालामुळं, अत्यंत पुण्य झाल्यामुळे ज्यांना अजूनही ब्रह्मीभूत होता आलेलं नाही पण पुण्य मात्र जास्त आहे, असे जे देवरूपात्मक आहेत, अशा सगळ्या देवदेवतांना हा आत्मा यथातथ्यो अर्थान, म्हणजे पदार्थ इति कर्तव्यम, निश्चित निर्देशितम कर्तव्यम, नेमकं कोणी काय करायचं त्यालाच ऋतम आणि सत्यम असंही म्हणतात. ऋतम वच्मी, ऋतम वच्मी म्हणजे इथे ऋताप्रमाणेच सगळं होतं, कॉस्मिक ऑर्डर ज्याला म्हणतो. आणि ती जे जे काही आहे त्याच्या अस्तित्वासंबंधी, त्याच्या षड्विकारासंबंधी प्रत्येक गोष्टीची व्यवस्था लावली जाते. आणि म्हणून कर्माचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांतसुद्धा या याता तथ्यामध्येच येतो. म्हणून प्रत्येकाने केलेल्या कर्माची जी फळं जशी मिळायला पाहिजे तशीच मिळावीत अशी त्याची योजना आहे. अशा या अनेक योजनेमधली ती एक योजना आहे. म्हणून कर्मविपाक, ज्याच्याबद्दल स्वामी विवेकानंद फार आत्मविश्वासाने बोलायचे की कर्मविपाक हा त्याचा सिद्धांत आहे आणि त्या सिद्धांतामध्ये कोणतीही खोट येऊ नये म्हणून तो मूलाधार स्थितोस नित्यम, तिथे गणपती बसलेला आहे टू सी दॅट ॲडज्युडिकेशन इज कम्प्लीट. आणि असा करणारा जो याथा तत्तो अर्थान समा संवत्सरम, इथे समाभ्य असा शब्द वापरला आहे. समा म्हणजे संवत्सर, संवत्सर म्हणजे 1 वर्ष खरं म्हणजे. पण आता इथे परत तोच भाग येतो. सांप्रदायिक पद्धतीने अभ्यास केल्यानंतर संस्कृतचा वाच्यार्थ आणि लक्षणार्थ यातला भेद कळतो. संवत्सर म्हणजे 1 वर्ष,
पण आचार्यांनी मात्र इथं असं सांगितलं आहे, संवत्सरेण प्रजापती. संवत्सराचा प्रजापती असा अर्थ लावलेला आहे. तो आता त्यांच्या भाषामध्ये परत येणार आहे. पुढे एक शब्द येतो व्यदधात. व्यदधान, व्यवस्थितम ददाती, अलॉटमेंट. व्यदधान, कर्तव्य विभाजनात यथा पुण्यफलान तथा कर्तव्यांशः. जितकं त्या देवाचं, देवांमध्ये सुद्धा ग्रेडेशन आहे. पूर्ण पुण्यफल, पूर्ण परिपूर्ण असेल इंद्र, त्याच्यापेक्षा खाली असतील तर आणखीन काही देवता, त्यांच्याकडे दिलेले, त्यांना दिलेल्या कर्तव्याची जी व्याप्ती आहे ती त्यांच्या अधिकारानुसार कमी जास्त. आणि म्हणून यमधर्माला यमधर्म देव असं म्हटलेलं आहे. कठोपनिषदामध्ये सुरुवातीला त्याचा नमस्कार केलेला आहे, कारण तो सुद्धा एक देव आहे ज्याला एक निश्चित काम दिलेलं आहे. अशा प्रकारे प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्तव्याप्रमाणे कर्तव्य विभाजनात इति व्यदधानः. आणि सगळ्यात तिथे एक महत्त्वाचा शब्द आहे शाश्वतीभ्य. शाश्वत अशी ही जी योजना आहे ती शाश्वत आहे. आता शाश्वत म्हटल्यानंतर असा प्रश्न येतो की शाश्वत एकच तत्व आहे, मग ही योजना शाश्वत कशी असेल? अपेक्षिक नित्यत्वम न तू आत्यंतिक नित्यत्वम. ही अपेक्षिणी, रिलेटिव्हली शाश्वत आहे. ज्या वेळेला त्या ब्रह्माला हे सगळं परत ओढून बीजरूपामध्ये घ्यावंसं वाटेल त्यावेळेला मात्र ते शाश्वत नसेल, पण तोपर्यंत हे शाश्वत असेल. म्हणजे अपेक्षिक नित्यत्व. आत्यंतिक नित्यत्व आत्मतत्वाकडे आहे, अपेक्षिक नित्यत्व या रचनेमध्ये आहे. आणि म्हणून हे सगळं हिरण्यगर्भाच्या माध्यमातून ईश्वराच्या नियामक तत्वामधून आत्मतत्व करून घेतो, असा या 8व्या मंत्राचा अर्थ आहे. आता इथे आचार्य काय म्हणतात, आणि बऱ्याच वेळेला हे जे आपल्याला असं वाटतं की हे वेदांमध्ये फक्त दिलेलं आहे, ज्यांनी वेद वाचलेला नाही अशा गुरु नानकांनी एक छोटंसं कवन केलं आहे. त्या कवनामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे, तुद संसार उपाया, तुझ्यामुळे या संसाराची निर्मिती झाली. तुद संसार उपाया सिर सिर धंदे लाया. प्रत्येकाला तू काम लिहून दिलंस. हाच मंत्र नानक आपल्या काव्यात सांगतायत. त्यांचा वेदांचा अभ्यास झालेला नव्हता. वेखा कीता आपना कर कुदरत फासा डाल दिया. अशी सगळी व्यवस्थित व्यवस्था लावून तू हा जो फासा आहे हा टाकून दिलेला आहेस, असं ते आत्म्याचं वर्णन करतायत. एक तू ही निरंकार, कर्ता पुरुष. तू कर्ता पुरुष, तू फक्त एकटाच आहेस. तो कर्ता पुरुष म्हणजे सोपाधिक ब्रह्माचं ते वर्णन करतायत. आचार्य इथे सांगतात, स यथोक्त आत्मा पर्यगात परिसमंतात अगाध गतवान आकाशवद व्यापी इत्यर्थः. असा वर्णिलेला जो आत्मा आहे, स यथोक्त आत्मा, आत्तापर्यंत जो सांगितला, सर्व समंतात जाणारा, आकाशाप्रमाणे सर्व व्यापक आहे असा त्याचा अर्थ, परिघातचा हा अर्थ आहे. शुक्रम शुद्धम ज्योतिष्मत दीप्तम नित्यम इत्यर्थः. शुक्रमची व्याख्या सांगून टाकली किंवा शुक्रमचा अर्थ सांगितला आहे. शुक्रम शुद्धम ज्योतिष्मत दीप्तम, इफल्जन्स, दीप्तम भर्गहा, नित्यम, केव्हा तरी चमकतो आणि केव्हा तरी नाही असा नव्हे, नित्यम इत्यर्थः. अकायम शरीरो लिंग शरीर वर्जितो इत्यर्थः. म्हणजे सूक्ष्म शरीराला लिंग शरीर म्हणजे जिथे वासनांनी वेढलेलं शरीर आहे. स्थूल शरीरांनी कार्य करावे, लिंग शरीराने त्याचा निचोड म्हणजे त्याच्या संपूर्ण आयुष्यामधल्या झालेल्या सगळ्या संस्कारांची एक शिदोरी बांधावी आणि त्या शिदोरीनुसार त्याला त्या स्थूल शरीराचा त्याग होता क्षणीच पुढच्या स्थूल शरीरापर्यंत पोचावं इतकं काम करणारा असा जो लिंग शरीर आहे तो अकायम शरीरो लिंग शरीर वर्जितो इत्यर्थः. असं काही शरीर त्या आत्म्याला नाही असा याचा अर्थ, असं आचार्य सांगतात. अव्रणम अक्षतम अस्नाविरम स्नावा हा शिरा यास्मिन. म्हणजे ज्याला स्नावा म्हणजे स्नायू, शिरा म्हणजे शिर किंवा धमन्या, यस्मिन विद्यंत इति अस्नाविरम. जिथे जिथे अशा स्नायू किंवा शिरा असतात त्याला अस्नाविरम म्हणतात. अव्रणम अस्नाविरम इत्याभ्याम स्थूल शरीर प्रतिषेध.
या 2 वाक्यांमध्ये स्थूल शरीराचा प्रतिषेध केलेला आहे. म्हणजे आत्मा स्थूल शरीर नाही असं सगळं सांगण्याचं आचार्यांचं कारण असं होतं की जेवढे दर्शन आहेत त्या प्रत्येक दर्शनामध्ये आत्मा नेमका कुठं आहे याच्याबद्दल बरेचसे वाद झालेले आहेत. बुद्धी म्हणजेच आत्मा असं सांगणारी आहेत. अगदी स्थूल शरीर म्हणजेच आत्मा असं सांगणारे चार्वाकसुद्धा आहेत. म्हणून प्रत्येक शरीराचा निषेध करत एकाच वेळेला आपल्या या मतांशी विरुद्ध असणाऱ्या पण प्रवादात असणाऱ्या मतांचा निरस करत करत आचार्य पुढे गेलेत. म्हणून उपनिषदांच्या भाष्यांमध्ये उपनिषदांच्या विरोधात म्हणजे आस्तिक दर्शनामध्येच, नास्तिक दर्शनांचा तर काही प्रश्नच नाही आहे, पण आस्तिक दर्शनामध्ये अशी दर्शनं की ज्यांना नेमका अर्थ कळालेला नाही अशा सगळ्या शास्त्रांचा निरस करत करत आचार्य पुढे चाललेत. म्हणून स्थूल शरीर प्रतिषेध शुद्धम निर्मलम अविद्यामलम रहितम इति कारण शरीर प्रतिषेध. हा जो शुद्धम निर्मलम म्हटलाय तो अविद्यामूलम रहितम, कुठेही आचार्यांनी शंका ठेवलेली नाही आहे. हा कशाचा निर्देश आहे? हा कारण शरीराचा निर्देश आहे. आणि कारण शरीराचं काय केलेलं आहे? निषेध केलेला आहे, प्रतिषेध केलेला आहे. का केलेला आहे? तर त्याच्यामध्ये ते असं लिहितात की शुद्धम अविद्यामलम रहितम. आपल्याला मल म्हणजे माझ्या कर्मामध्ये होत असलेली चूक असं काहीतरी एक साधारण समज आहे. मलाचा खरा अर्थ असा आहे की ज्याच्यामध्ये अविद्या आहे तो मल आहे. आणि अविद्येचा मल अविद्या मलम रहितम इति कारण शरीर प्रतिषेध अपापविद्धम धर्म अधर्म आदि पापवर्जितम. ना मैं धर्मी ना मैं अधर्मी ना काहू को प्यारे हो मोको कहा ढूंढो रे बंदे मैं तो तेरे पास में. कबीर म्हणतात मी धर्मीही नाही मी अधर्मीही नाही. एक सुफी संत हेच असं सांगतात की अलिफ अल्ला चंबे दी बूटी, अशी काहीतरी एक विचित्र बूटी मला दिली कोणी माझ्या सद्गुरूंनी. अलिफ अल्ला म्हणजे एक तो आत्मतत्व. अलिफ अल्ला चंबेद बूटी मेरे मन विच मेरे मुर्शिद लाई है. माझे मुर्शिद माझ्या गुरूंनी मला एक अशी बूटी दिली. नफी अस्फात का पाणी मिलिया. नफी आणि अस्फात म्हणजे नफी म्हणजे नसणे, अस्फात म्हणजे असणे. असणे आणि नसणे या दोन्हींचं पाणी निघून गेलं. नफी अस्मात द पाणी मिलिया हर रगे हर जाई हूँ. आता मात्र मला सर्वत्र फक्त तोच दिसतोय. अशी काहीतरी विशिष्ट प्रकारची बूटी त्या सद्गुरूंनी मला दिली. आणि म्हणून अपाप विद्धम धर्म अधर्म आदी पाप वर्जितम शुक्रम इत्यादींनी वचांसी पुल्लिंगत्वेन परिणीयती. आता ते व्याकरण सांगतायत. सपर्यगादी इति उपक्रम्य. स म्हणून सुरुवात केली पुल्लिंगाने. कवीर मनीषी इत्यादींना पुल्लिंगत्वेन उपसंहारात. कारण कवीर मनीषी वेळा परत पुल्लिंग आलेलं आहे म्हणून सुरुवातीला पुल्लिंग आहे शेवटी पुल्लिंग आहे. म्हणून मध्ये नपुसकलिंगी जरी असली विशेषणं तरी ती तुम्ही पुल्लिंगी अशी घ्या असं त्यांनी व्याकरण सांगितलं. पुढे ते कवीची व्याख्या करतात. कवी ही क्रांतिदर्शी सर्वदृक्. क्रांतिदर्शी अतीत द्रष्टा. एक सूफी संत फार सुंदर सांगतात, हद्दे नजर से दूर कुछ नजर आ रहा है क्या. जिथे तुझी नजर संपलेली असेल तिथं तुला काही दिसतं का. हद्दे नजर से दूर, त्याला क्रांतिदर्शी. क्रांत म्हणजे अतिथ्य. संक्रांत हा शब्द वापरतो आपण. तिथे एका 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 ग्रहाचं दुसऱ्या ग्रहावर आक्रमण आतिथ्य झालेलं असतं. म्हणून अतीत दृष्टा. दुसरी कवीची एक अशी व्याख्या आहे, ना अनरुषे करू कुरुते काव्यम. ना अनरुषे म्हणजे रूह प्रकाश. अनरुषे ज्याच्याकडे प्रकाश नाही म्हणजे ज्याच्या बुद्धीमध्ये आत्मतत्वाचा प्रकाश नाही. न कुरुते काव्यम म्हणून काव्य या शब्दाचा पोयम असा अर्थ नाही आहे शास्त्रामध्ये. कवी आणि काव्य म्हणजे आत्मद्रष्टा. ज्याला आत्मदर्शन झालेलं आहे, जो अतीतदृष्टा आहे तो कवी ही कांतिदर्शी ही सर्वदृक्. ज्याला सगळं एकसमयावच्छेदे कळतं. न अन्य असतो अतिद्रष्टा इत्यादी श्रुतेः. या संपूर्ण भाष्यामध्ये आचार्यांनी ईशावास्योपनिषदेच्या भाष्यामध्ये जर सगळ्यात जास्त कुठल्या उपनिषदाचा परत उल्लेख किंवा संदर्भ दिला असेल तर ते आहे बृहदारण्यक उपनिषद.
त्यांच्या प्रत्येक मंत्राच्या भाष्यामध्ये 1, 2 काही काही ठिकाणी 5 वेळेला बृहदारक उपनिषदाचा संदर्भ आलेला आहे. आता हा संदर्भ त्याचाच आहे. न अन्य असतो अतिदृष्ट, याहून अन्य कोणी दृष्टा नाही. याहून अन्य कोणी दृष्टा नाही म्हणजे बघणारा तो एकच आहे असं बृहदारक इत्यादी श्रुते हे म्हणजे बृहदारक उपनिषद म्हणतं. मनीषी मनस ईशिता सर्वज्ञ ईश्वर इत्यर्थः. मनीषी म्हणजे काय? मनाचं ईशन करणारा सर्वज्ञ ईश्वर. म्हणजे कवीची व्याख्या सांगितली, मनीषीची व्याख्या सांगितली. ज्याचं मनावर पूर्णपणे नियंत्रण आहे असा तो ईशान करणारा ईश्वर, आणि जो अतीतदृष्ट आहे असा तो कवी, असा कवीर मनीषी आत्मा आहे असं ते सांगतात. पुढं ते असं म्हणतात, परिभूः सर्वेषां पर्युपरी भवति इति परिभूः. परिभू म्हणजे सर्वांच्या वर, परी उपरी श्रेष्ठ आहे म्हणून परिभू, म्हणून तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून त्याला परिभू म्हणतात. स्वयंभू स्वयमेव भवति इति. त्याच्या असण्याला कारण नाही आहे, स्वयमेव भवति. ओम नमोजी आद्या जय जय स्वसंवेद्या. जो स्वतःच स्वतःला जाणतो, त्याच्या जाणण्यासाठी आणखीन काही जाणण्याची गरज नाही. कस्मिन इदो विज्ञाते सर्वम इदम विज्ञातो भवती. असं काय आहे जे कळाल्यानंतर आणखीन काही कळायचं राहत नाही. म्हणजेच जे काही ज्ञानस्वरूप आहे किंवा ज्ञान हे ज्याचं स्वरूप आहे, प्रकाशन हे ज्याचं स्वरूप आहे, असा तो स्वयंभू स्वयमेव भवती इति. येषाम उपरी भवती यश्च उपरी भवती स सर्वः स्वयमेव भवती इति स्वयंभूः. जो ऊर्ध्व श्रेष्ठत्व आहे आणि श्रेष्ठत्वाने राहतो आणि तो सर्व स्वतःच असतो. कोणाच्यासाठी श्रेष्ठ म्हणण्यासाठी कोणाला तरी कनिष्ठ म्हणावं लागेल, पण सगळीकडे तोच आहे, त्यामुळे त्याला कनिष्ठ कोणी नाही, म्हणून तो स्वयंभूही आहे आणि तो श्रेष्ठही आहे. स नित्यमुक्त ईश्वरो याथा तथ्यतः सर्वज्ञत्वात् याथा तथा भावो याथा तथ्यम तस्मात् यथाभूत कर्मफल साधनतः अर्थान कर्तव्य पदार्थान व्यदधाती विहितवान यथानुरूप व्यभजती इत्यर्थः. शेवटच्या मंत्राच्या शेवटच्या ओळीचा अर्थ आचार्य सांगतात. स नित्यमुक्त ईश्वरो, अशा त्या नित्यमुक्त ईश्वराने याथा तथ्यतः सर्वज्ञत्वात, त्याला कसं कळालं कोणाला किती काम द्यायचं किंवा कशा पद्धतीने या सृष्टीची विभागणी करायची, सर्वज्ञत्वात. कारण त्याला माहीत नाही असं काही नाही, आणि त्यानेच सर्व निर्माण केलेलं किंवा त्याच्या अध्यस्थाखाली मायेनं सगळी निर्माण केलेलं असल्यामुळे, जर विवर्तवादाला धरून बोलायचं झालं तर असं जरी असलं तरीसुद्धा तो सर्वज्ञ असल्यामुळे यथा तथा भावो याथा तथ्यम तस्मात् यथाभूत कर्मफल साधनतः, या सगळ्या सृष्टीची जी रचना केली त्यातल्या अनेक गोष्टींपैकी फक्त एकाच गोष्टीचा निर्देश इथं आचार्यांनी केलेला आहे. कोणतं ती गोष्ट आहे? कर्मफल साधना. कारण बाकी गोष्टी ज्या आहेत, शशांको पावकहा सूर्य हे सगळं त्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे, कारण ते जडामध्येच आहेत. या जगामध्ये एकमेव त्याच्या उत्पन्न केलेल्या सृष्टीमधली एकमेव गोष्ट जी त्याच्या जवळ नव्हे तोच होऊ शकते अशी जी आहे तिच्याशी कर्माचं बंधन आहे. म्हणून त्याला महत्त्व देऊन फक्त त्या विविधतेपैकी एकावरच केंद्रित केलेलं आहे. कर्मफल साधनात अर्थात कर्तव्य पदार्थान व्यदधाती विहितवान. इथे विहितवान म्हणजे विधी हा शब्द आहे. विहित हा शब्द विधीवरून आलेला आहे, आणि विधी म्हणजे कायदा. लॉला आपल्याकडे विधी म्हणतात. विधी म्हणजे जे जसं हवं तसं, आणि असं विहितवान कर्तव्य प्रत्येक पदार्थाचं लावून देणे आणि कर्मफल साधनतः. बाकी सगळ्यांना कर्तव्य वाटून दिलेली आहेत, कर्म फक्त मनुष्याच्या वाट्याला आलेलं आहे. याचं कारण असं आहे की त्या कर्मामध्ये, त्या कर्माशी संबंधित असणाऱ्या कुठल्या तरी अंगामध्ये त्याला स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे, आणि त्या एकमेव कारणामुळे त्याला त्या कर्माची फळं मिळतात.
त्याग योनीमध्ये असल्यामुळे, भोग योनीमध्ये नसल्यामुळे जरी परमेश्वराने व्यवस्था लावलेली असली तरीसुद्धा आत्तापर्यंत मी केलेला माझ्या कर्माची फलं मलाच भोगावी लागतील अशी व्यवधानात व्यवस्था असूनसुद्धा मी करणार असणाऱ्या कर्माबद्दलची मला असणारी जी मोकळीक आहे, जी स्वातंत्र्यता आहे, तीसुद्धा त्याचीच सोय आहे, तीसुद्धा त्यांनीच घालून गेलेली घडी आहे. शाश्वतीभ्यो नित्याभ्य समाभ्य, आणि म्हणून ही शाश्वत नित्य अशी व्यवस्था संवत्सराख्येभ्य प्रजापतीभ्य इत्यर्थ. म्हणून जो प्रजापती आहे, जो निर्माण करणारा आहे, आणि हे संवत्सर हा जो शब्द आहे हा म्हणजे समाभ्याला संवत्सर म्हणजे फक्त वर्ष असं न धरण्याचं कारण काय आहे, तर त्याचं कारण असं आहे की प्रश्नोपनिषद नावाचं जे उपनिषद आहे त्या प्रश्नामध्ये या संवत्सरालाच प्रजापती म्हटलेलं आहे. तो श्लोक असा आहे, संवत्सरो वै प्रजापतीही. पिप्पलाद ऋषी आपल्या शिष्यांना प्रश्नोपनिषदामध्ये त्यांच्या प्रश्नाची उत्तर देताना एका प्रश्नामध्ये संवत्सर म्हणजे प्रजापतीबद्दल माहिती देताना ज्या पद्धतीने त्यांनी माहिती दिलेली आहे ती साधारण अशी आहे की हे सगळं विश्व जे आहे ते रई आणि प्राण या दोहोंवर चाललेलं आहे. प्राण शक्तिद्योतक आहे आणि रई जे आहे ते अन्न किंवा अन्नद्योतक आहे. याच अन्नामध्ये जो रई आहे त्याला चंद्र असंही म्हटलेलं आहे आणि जी शक्ती आहे त्याला सूर्य असंही म्हटलेलं आहे. चंद्राला ओषधिश असंही नाव आहे आणि सोम असंही नाव आहे. ओषधिश म्हणण्याचं कारण म्हणजे ज्या सगळ्या फळं पालेभाज्यांमधून आपलं पोषण होतं, म्हणजेच परत तो त्या चंद्रामुळे म्हणजे रईमुळे, आणि तो जो रई आहे तो रई एकटा काही करू शकत नसल्यामुळे त्याचा होणारा प्राणाशी जो संयोग आहे म्हणजे प्राणापान समायुक्तम पचाम्यहम चतुर्विधम, पचामी अन्यम चतुर्विधम, ही जी संकल्पना आहे. म्हणून 15व्या अध्यायामध्ये एक श्लोक असा येतो, गामाविश्यच भूतानी धारयाम्यहम ओजसः. या सर्व पृथ्वीमध्ये मीच शिरलेलो आहे, जिथे जिथे जळीचणी काष्टीपाशाने जे जे काही दिसतं, आणि या प्रत्येक जीवित वस्तूमध्ये असणारा जो ओजस आहे तो मी धारण केलेला आहे. आणि पुष्णानी औषधी सर्वाहा, इथे जेवढे काही फळभाज्या किंवा अमुक आहे, पुष्णानी औषधी सर्वाहा सोमो भूत्वा रसात्मकः, आणि त्याच्यातला जो रसात्मक सोम आहे तो मीच आहे, असं पुरुषोत्तम योगामध्ये 12व्या श्लोकामध्ये गीतेमध्ये सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की येथे जो संवत्सर म्हणून आहे, या संवत्सराचा व्यापक अर्थ घेण्याचं कारण असं आहे की अशी सगळी जी व्यवस्था आहे असा करणारा कोण आहे, ज्याच्या अधिपत्याखाली होतं तो सुद्धा हा आत्माचा आहे, असं या मंत्रावरचं आचार्यांचं भाष्य आहे. इथे पहिले 2 मंत्र बीजमंत्र झाले. पहिला ज्ञानपर, दुसरा कर्मपर, ज्ञाननिष्ठासाठी कर्मनिष्ठेसाठी. तिसऱ्या मंत्रानंतर ज्ञाननिष्ठेसंबंधी विस्तृत चर्चा झाली. 9व्या मंत्रानंतर म्हणजे 8वा मंत्र आता संपला, याच्या पुढे 3 मंत्र, या तिन्हीचा एक समूह आहे आणि या 3 मंत्रांचा समूह अविद्येशी संबंधित आहे. विद्या म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय आणि पराविद्या म्हणजे काय, अशा 3 विद्या अविद्या, त्यांचं मूळ, त्यांचे परिणाम आणि ते कशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या समुच्चयांना, म्हणजे आत्ता इथे पृथ्वी तलावर केवळ मानवाचा जर विचार करायला लागलं तर त्याचे वेगळे वेगळे वर्गीकरण आध्यात्मिक दृष्टीने करता येईल. अशापैकी 2 प्रमुख वर्गांचं वर्णन तर पहिल्या 2 बीजमंत्रात आलं. एक तर तो ज्ञानमार्गी असेल पण एक कर्ममार्गी असेल. पण इथे कर्ममार्गी जो आहे तो सुद्धा कसा आहे, न कर्म लिप्यते नरे, म्हणजे जो निष्काम कर्म करणार आहे त्याला कनिष्ठ पातळीवर ठेवलेलं आहे. ज्ञानापेक्षा निष्काम कर्म करणारा खालच्या पातळीवर आहे असं या मंत्राने अगोदरच सांगितलेलं आहे. पण हे 2 सोडून काम्य कर्म करणारे अनंत जीव आहेत.
किंबहुना बहुतेक सारे जीव त्यातच आहेत, अशा लोकांची व्यवस्था लावण्यासाठीचे पुढचे 3 मंत्र आहेत. पण या मंत्रांचा आणि आत्तापर्यंत झालेल्या मंत्रांचा कसा विभाग वेगळा आहे आणि त्यांचे एकमेकांशी संबंध काय आहेत हे केवळ मंत्र वाचताना आपल्याला कळत नाही. म्हणून परत सांप्रदायिक पद्धतीने आचार्य इथे थांबून परत ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग याच्यावर एक संबंध भाष्य करतात आणि मग तो पुढचा मंत्र चालू होतो. संबंध भाष्य जे आहे ते असं आहे, अत्र अद्येन मंत्रेन सर्वेशना परित्यागेन ज्ञाननिष्ठोक्ता प्रथमो वेदार्थ. किती सुंदर वाक्य पाहते. प्रथमो वेदार्थ, वेदाचा प्रथम अर्थ काय आहे आणि हा का महत्त्वाचा शब्द आहे. वेदांमधून द्वैतवादी सुद्धा वेदाचा आधार घेतात, बुद्धीला आत्मा म्हणणारे सुद्धा वेदाचा आधार घेतात, सगळी अस्तिक दर्शनं वेदांचा आधार घेतात आणि श्रुतीचा पुरावा देतात. पण आचार्य असं म्हणतात, अत्र अद्येन मंत्रेन, पहिला जो मंत्र आहे अद्येन मंत्रेन सर्वेशना परित्यागेन, पूर्ण वैराग्याने जो राहतो, ज्ञाननिष्ठोक्ता, ज्याची निष्ठा ज्ञानावर आहे तोच खरा ज्ञानी आहे, असा प्रथमो वेदार्थ. आणि हा अर्थ ज्याला कळाला म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, वेदांचा तो अर्थ आम्हासीचा व्हावा, अनेकांनी व्हावा भार माथा. त्यांना हा अर्थ माहिती होता. म्हणजे संतांचे साधे शब्द किती गर्भित असतात. पुढे ते असं म्हणतात, अज्ञानाम जिजीविषूनाम ज्ञाननिष्ठा असंभवे. या उलट जे अज्ञानी लोक आहेत, आपल्याला एक अशी साधारण कुठेतरी खात्री झालेली आहे की मी जर माझ्या करत असलेल्या कर्मामध्ये फलाची अपेक्षा न ठेवता जर मी कर्म केलं तर माझं जवळजवळ सगळं काम संपलं. या उलट उपनिषद असं सांगतात की असं तू करत असशील तर तुझ्याबद्दल मी चर्चा करायला तयार आहे, पण तुझी पातळी जर म्हणत असशील ज्ञाननिष्ठा असंभवे. आणि म्हणून काका परत परत जे सांगतात कर्माने मुक्ती नाही, त्याचा हा अर्थ आहे. म्हणजे निष्काम कर्म करू नये असं नव्हे, पण केवळ निष्काम कर्म केल्याने हे होणार नाही. म्हणून अज्ञानाम जिजीविषूनाम, अज्ञानी लोकांना जगण्याची इच्छा असल्यामुळे ज्ञाननिष्ठा संभवत नसते. म्हणून कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत शतगम समाहा असा मंत्र आलेला आहे. इति कर्मनिष्ठा उक्ता द्वितीयो वेदार्थ. असे 2 अर्थ वेदांचे झाले असं आचार्य सांगतात. एक ज्ञाननिष्ठ, एक कर्मनिष्ठ. आणि ज्ञाननिष्ठ प्रथमो अर्थ हा, कर्मनिष्ठ निष्काम कर्मनिष्ठ न कर्म लिप्यते न रे द्वितीयो अर्थ हा. अनयोश्च निष्ठयो विभागो मंत्र प्रदर्शितयो बृहदारण्यके अपि प्रदर्शितः. हे उपरनिर्दिष्टित, अनयोश्य म्हणजे उपरनिर्दिष्टित जे निष्ठांचा विभाग केला आहे, कर्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा असा. मंत्र प्रदर्शितो बृहदारण्यके अपि ते प्रदर्शिता. परत बृहदारण्यके उपनिषद आणलेले तिथं सुद्धा असंच सांगितलेलं आहे असं ते म्हणतात आणि तिथला एक मंत्र देतात, सह कामयत जायामे स्याथ. या शब्दाचा, या मंत्राचा बृहदारण्यक उपनिषदातला मंत्र आहे. त्याचा अर्थ असा आहे की त्याने पत्नी असावी अशी इच्छा केली. जाया म्हणजे पत्नी. आता प्रश्न असा येतो की हा जो मंत्र आहे, या मंत्राच्या अगोदर एक शब्द आहे. तो शब्द असा आहे, देहेंद्रिय संघात अभिमानी कामयत जायामे स्वार्थ. कुणी अशी इच्छा केली की मला पत्नी असावी, जायामे स्यात असं कुणी म्हटलं? देहेंद्रिय संघात अभिमानी म्हणजे ज्याला देह सत्यत्व भ्रांती झालेली आहे असा जो आहे तो कामयत जायामे स्यात अशा. आणि कशासाठी पत्नी पाहिजे? जाया असं का म्हटलं इथे? एक आचार्यांनी असं त्याचा खुलासा केला आहे की जाया म्हणजे असा जो आहे त्याला यज्ञ करावासा वाटतो आणि यज्ञामध्ये पत्नीशिवाय यज्ञ होत नाही, म्हणून जायामे स्यात. कारण इथे कुठेतरी दुसरे विचार मनात येण्याची शक्यता आहे. स्मृती त्या विषयांपासून तर प्रचंड दूर आहे. जायामे स्यात म्हणजे केवळ यज्ञ कर्मासाठी, कारण त्याचा कर्मकांडावर विश्वास आहे आणि ते कर्मकांड सफल व्हावं तर पूर्वमीमांसेमध्ये यज्ञकांडासाठी पत्नी असणं आवश्यक मानलेलं आहे. आणि म्हणून संन्यासाला यज्ञाचा अधिकार नाही आहे. आणि म्हणून इथे त्याने पत्नी असावी अशी इच्छा केली. असे इच्छा करणारे जे आहेत इत्यादींना अज्ञस्य
कामिनः कर्माणि इति इत्यादी वाक्यांनी अज्ञानी कामी पुरुषांसाठी केवळ कर्म हाच उपाय आहे. म्हणजे कर्माकडे कोण जाईल? जो अज्ञानी आहे, म्हणजे ज्याला ज्ञाननिष्ठा नाही, आणि जो सकाम म्हणजे इच्छा असणार आहे, कामी आहे. मन एवास्य आत्मा वाग्जाया. परत एकदा बृहदारण्यक उपनिषदातला दुसरा मंत्र देत आहेत आचार्य इथं. मन एव अस्य आत्मा वाग्जाया. आता वाग्जाया म्हणजे वाक जाया, म्हणजे मनाला, मन एवस्य आत्मा, मन आत्मा आहे आणि वाणी स्त्री आहे. म्हणजे मनाची पत्नी वाणी आहे. याचा अर्थ जे जे काही उच्चारलं जातं ते अत्यंत आदराने, अत्यंत आज्ञाधारक पद्धतीने वाणी मनाचं ऐकते, आणि म्हणून तिला जाया असं म्हटलेलं आहे. इत्यादी वचनात अज्ञत्वम कामित्वम च कर्मनिष्ठस्य निश्चितम अवगम्यते. कर्मनिष्ठ कसा ओळखायचा? कर्मनिष्ठ निश्चितम अवगम्यते कसं? अज्ञत्वम कामित्वम, अज्ञान आणि कामुकता म्हणजे इच्छा, या दोन गोष्टींनी. आणि पुढे असं म्हणतात तथाच तत्फलम सप्तान सर्गस्तेषु आत्मभावेन आत्मस्वरूप अवस्थानम. तसेच सप्तान सर्ग हे त्या कर्माचे फल आहे. सप्तान सर्ग असा शब्द इथं वापरला आहे. सप्तांत सर्ग किंवा सप्तान सर्ग म्हणजे 7 लोकांच्या अन्नाचा परिणिती किंवा अन्नाचा सर्ग अशा पद्धतीने वापरला आहे. हे 7 लोक कोणते? जे मनुष्य लोक आहेत ते ब्रीहियवादी म्हणजे ग्रेन्स, कडधान्य, धान्य किंवा गहू वगैरे असे खाणारी लोक, हे त्यांचं अन्न आहे. हुता प्रहुता हे यज्ञाचं अन्न आहे. वाणी आणि प्राण हे आत्म्याचं अन्न आहे. आणि दूध दुग्धम इति अन्नम पशु हे पशूंचं अन्न आहे. अशी 7 प्रकारची वेगळी वेगळी अन्न आहेत. आणि ही अन्न जे आहेत हे सगळं कोणासाठी महत्त्वाचे आहेत किंवा कोणासाठी त्याचा उपयोग आहे किंवा कोणासाठी ते असावे लागतात? केवळ कर्मनिष्ठासाठी. कारण संन्यासांनी यातलं सगळंच सोडलेलं आहे. म्हणजे तो आपल्या कोणत्याही इंद्रियाचा कोणताही वापर कर्मासाठी करत नसल्यामुळे यापैकी काहीही त्याला लागत नाही. आणि अशा स्वरूपामध्ये जाया आदी ईशनत्रया संन्यासेन च आत्मविदाम कर्मनिष्ठ. आत्मवित लोक म्हणजे ज्यांना आत्म्याचं दर्शन झालेलं आहे असे जे आत्मवित लोक आहेत ते स्त्री इत्यादी 3 ईशनांच्या संन्यासाने कर्मनिष्ठ प्रतिकूलेन म्हणजे कर्मनिष्ठेचा अव्हेर केल्याने आत्मस्वरूपनिष्ठेव दर्शिता. ते आत्मस्वरूपातच असल्यामुळे त्यांची वाक्य मात्र कर्मनिष्ठांपेक्षा वेगळी असतात. आणि त्याच्यासाठी परत एकदा बृहदारण्यक उपनिषदाचा मंत्र दिला. 3रा मंत्र येतोय. तो मंत्र असा आहे, किम प्रजया करिष्यामो येशान अयम आत्मायम लोकः. आम्हा आत्मवादी लोकांना या प्रजया, या जगाशी आमचं कर्तव्य काय, असं आत्मनिष्ठ म्हणतो. म्हणजे तो आत्मनिष्ठ असल्यामुळे त्याचं सगळं कर्तव्य हे केवळ आत्मदर्शनातच असतं. आणि म्हणून कोई निंदो कोई वंदो चलूंगी चाल अनूठी रानाजी म्हारे बदनामी लागे मिठी. मीरा म्हणते की आम्हाला ही बदनामी मिठीच वाटायला लागलेली आहे. कारण ती बदनामी तुम्हाला वाटते. रानाने भेजा इख का प्याला सो अमृत कर दिजोजी. ते अमृतच मला वाटलं. याचा अर्थ जगाकडे पाहण्याची दृष्टी जी आहे ती कृष्णमय झाल्यामुळे, आत्मस्वरूपात रत झाल्यामुळे अशी बदललेली आहे की किम प्रजया करिष्यामी येशान अयमात्मा लोका. अशा लोकांशी माझं कर्तव्यच काय. आणि म्हणून ये तु ज्ञाननिष्ठा संन्यासिनस्थ तेभ्यो असुर्या नाम ते लोका इत्यादीना अविद्वन निंदाद्वारेन आत्मनो याथात्म सपर्यगात इति एतद अंते मंत्रेही रूपदिष्टम. म्हणून ते असं म्हणतात की असुर्या नाम ते लोकाः अंधेन तमसा वृत्ता या मंत्रापासून सपर्यगात आत्ता आपण बघितलेला त्या मंत्रापर्यंतचे सगळे मंत्र जे आहेत ते अज्ञानी लोकांची निंदा करत,
आत्मस्वरूप यथार्थपणे सांगितलेली आहे. म्हणून या मंत्रांमध्ये आत्मस्वरूपाला उदात्त स्वरूप यावं म्हणून निंदा स्वरूपाने 3ऱ्या मंत्रापासून ते 8व्या मंत्रापर्यंत या मंत्रांमध्ये असं बोललं गेलेलं आहे. तथाच श्वेतश्वताराणाम, आता आचार्य श्वेतश्वतार उपनिषदाचं संदर्भ देत आहेत. तथाच श्वेतश्वताराणाम मंत्रोपनिषादी अत्याश्रमीभ्यः परमं पवित्रं प्रोवाच सम्यक ऋषी संघजुष्टम. हा जो मंत्र आहे अत्याश्रमीनाम, अत्याश्रमी म्हणजे कोण? अत्याश्रमी म्हणजे जे आश्रम अतिथ्य, म्हणजे ज्यांनी 3 आश्रमांना ओलांडून टाकलेलं आहे असे कोण? जे संन्यासी आहेत. कारण 4था आश्रम ओलांडता येत नाही, या 3ंना ओलांडणं म्हणजेच संन्यासाश्रम आहे. म्हणून पहिले 3 आश्रम ज्यांनी ओलांडलेलं आहे अशी जी लोक आहेत, अत्याश्रमीभ्यः परमं पवित्रं प्रोवाच सम्यक ऋषी संघजुष्टम. ऋषी संघ म्हणजे सगळ्या ऋषींनी, जुष्टम म्हणजे ज्याचा गौरव केलेला आहे असं जे, आणि हा श्वेतश्वतार मंत्रातला उपनिषदातला शेवटचा मंत्र आहे. म्हणजे जिथं सगळे उत्तर वगैरे देऊन झालेले आहेत आणि श्वेतश्वतार ऋषी हा शेवटचा मंत्र सांगून हे उपनिषद संपतं. तो मंत्र असा आहे की अत्याश्रमीभ्यः परमं पवित्रं प्रोवाच सम्यक ऋषी संघजुष्टम. म्हणजे सगळ्या ऋषींनी, परमपवित्र ऋषींनी गौरवलेले असे जे ज्ञान आहे ते पृथक पृथक भावेन विभज्योक्तम, असे हे विभज्य म्हणजे विभाजन करून सांगितलेलं आहे. ये तो कर्मिणः कर्मनिष्ठाः कर्म कुर्वन्त एव जिजीविषस्तेभ्यः इदम उच्यते. जे कर्मनिष्ठ लोक, कर्मठ लोक कर्म करतच जिवंत व्यतीत करण्याची इच्छा करतात त्यासाठी इदम उच्यते. आता पुढचे मंत्र सांगणार आहेत. इतकं संबंध भाष्य आहे आणि इथून पुढे 9वा मंत्र चालू होतं. ज्ञाननिष्ठात्मक मंत्र, त्याच्यानंतर ज्ञानाची लक्षणं, ज्ञानाला झालेल्या दर्शनाच्या त्या आत्म्याची लक्षणं, म्हणजे आत्मस्थिती कशी असते, आत्म्याचं नेमकं वर्णन ते काय, ज्ञानाची जी अवस्था असते ती कशी आहे, ज्ञाननिष्ठाची पातळी कुठे आहे, कर्मनिष्ठाची पातळी कुठे आहे, आणि म्हणून या सगळ्या आत्म्याची जितकी वर्णनं या मंत्रांमध्ये आलेली आहेत, या सगळ्या मंत्रांचं श्रवण झाल्यानंतर जेव्हा मननाच्या पातळीवरती उतरतील तेव्हा मी करत असलेल्या कर्माची पार्श्वभूमी ही त्या आत्म्याच्या गुणांवर तपासून पाहावी लागेल. जर ते वेदविहित, आणि जेव्हा आपण म्हणतो की विधी ते पाळित, म्हणजेच हे वेदांमध्ये सांगितलेलं जे ज्ञान आहे, जे आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान आहे, त्या ज्ञानाला प्रतिबंध करणारी कोणतीही गोष्ट असेल तर ती त्याज्य मानावी आणि ती त्याचा ताबडतोब त्याग करून सतत आत्मतत्वाचं यथार्थ दर्शन मनामध्ये जिवंत ठेवावं. म्हणूनच समर्थ म्हणतात सावध आणि दक्ष तया तात्काळची. हरिओम हरिओम. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.